सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते महाविकास आघाडीमध्ये सध्या जो मधुमास बहरलेला आहे, मैत्रीचा जोरदारपणे सोहळा सुरू आहे. सगळीकडं स्नेहाचा सोहळा सुरू आहे. सगळीकडं स्नेह मेळावे होत आहेत. आत्तापर्यंत एकमेकांच्या बरोबर सातत्यानं खडाखडी कुस्तीमध्ये मैदानामध्ये असलेले सगळे नेते, पैलवान सगळे आज एकमेकाच्या बरोबर स्नेह मेळाव्यामध्ये अगदी दिलखुलासपणे एकमेकाची स्तुती करत आहेत. एक प्रसिद्ध काव्य आपल्याला माहीत आहे, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. अशी आता सध्या महाविकास आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये स्पर्धा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये आपल्याला माहीत आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि उबाठा शिवसेना आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समित्यांच्या 10 पंचायत समित्या तालुक्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत केवळ महाविकास आघाडीच सांगली जिल्ह्यात राहिली नाही, तर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना हे उघडपणे महाविकास आघाडीबरोबर आले. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारच्या महायुतीमध्ये हे दोन्ही पक्ष असताना हे दोन्ही पक्ष महायुतीबरोबर महाविकास आघाडीबरोबर या राजकारणामध्ये आले आणि त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकमेकांच्या तडजोडी करून एकमेकांमध्ये समन्वय करून एकमेकांमध्ये सीट ॲडजस्टमेंट करून काही ठिकाणी एकमेकाला मदत करून त्यांनी लढवल्या. आणि हे काही लपून राहिलं नाही. स्वतः जयंत पाटील यांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे. स्वतः अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलासराव जगताप असतील, संजय काका पाटील असतील, ह्यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळं आता इथं सांगली जिल्ह्यामध्ये ही व्यापक महाविकास आघाडी आहे. खरं म्हणलं तर ही व्यापक महाविकास आघाडी फक्त म्हणायचं, ही सगळी मूळची काँग्रेस आहे. त्यातही पुन्हा आपण जर बघायला गेलं तर काँग्रेस आहेच, परंतु त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर व्यापक मूळची राष्ट्रवादी आहे. म्हणजे जी राष्ट्रवादी 1999 मध्ये स्थापन झाली, तीच राष्ट्रवादी आज पूर्ण मोठ्या स्वरूपात इथं तयार झालेली आहे. आणि सांगली जिल्ह्यातली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. शिवसेना जी आहे शिंदेंची, ती सुद्धा काहीशी हादरलेली आहे, यात काही शंका नाही. त्याचे काही पडसाद आपल्याला काही दिवसातच दिसतील. आमदार सुहास भैया बाबर यांच्यासुद्धा हे लक्षात आलेलं आहे की आपल्या महायुतीमधलं आपण घटक पक्ष आहोत आणि आपल्या शिवसेनेला सुद्धा हादरे बसणार आहेत. हे लक्षात आल्यावरती त्यांनी थोडासा काही बदल केला याच्यामध्ये, परंतु त्यांच्या शिवसेनेला सुद्धा काही दिवसातच हादरे बसणार आहेत. आणि 1999ची पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यावेळेला अस्तित्वात म्हणजे जी काँग्रेस मूळ राहिली ती काँग्रेस म्हणजे विशालदादा पाटील असतील आणि डॉक्टर विश्वजित कदम हे आहेत. हे ज्या परंपरेतनं आलेले आहेत, अशी मूळ काँग्रेस आता आणि मूळची राष्ट्रवादी अशी मिळूनच सांगली जिल्ह्यामध्ये आता ही आघाडी आहे असं आपल्याला स्पष्ट दिसतंय. कारण विलासराव जगताप आहेत किंवा अजितराव घोरपडे आहेत किंवा राजेंद्रअण्णा देशमुख, शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, निशिकांत दादा पाटील हे सगळे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आहेत सगळे. हे काही वेगळे नाहीत. आणि सुहास भैया बाबर आणि त्याच्या आधी माजी आमदार अनिल भाऊ बाबर हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. आता हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस, मूळची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये आपण मूळची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं म्हणू सोयी करता, यांच्यामध्ये सध्या हा मधुमास बहरलेला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना सत्ता मिळाल्यामुळं आता त्यांना पुढच्या निवडणुकीचे सगळे वेध लागलेले आहेत. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की इतिहास जर आपण पाहिला तर सांगली जिल्ह्याचा जर आपण इतिहास पाहिला तर पाडापाडीचं राजकारण कुणी केलं, विरोधकांना इथं बळ कुणी दिलं, हे सगळ्यांना माहीत आहे. हे काही नव्यानं कुणी मी सांगायची गरज नाही. मी त्या सगळ्या राजकारणाचा साक्षीदार आहे. गेल्या 40 वर्षामध्ये मी साक्षीदार आहे त्या राजकारणाचा. परंतु त्या राजकारणाला साक्षीदार असलेले अनेक जण आहेत. त्यांना सगळ्यांना माहीत आहे राजकारण काय झालेलं होतं. अगदी 1986च्या सांगलीच्या पोटनिवडणुकीमध्ये, सांगलीला जी पोटनिवडणूक झाली विधानसभेची, त्यावेळेला माजी आमदार संभाजीराव पवारप्पा जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. ते कसे निवडून आले, त्यांना कुणी मदत केली, हे सगळ्यांना माहीत आहे. 1990च्या निवडणुकीमध्ये सांगलीतून पुन्हा एकदा संभाजीराव पवारप्पा निवडून आले आणि मिरजेतून प्राध्यापक शरद पाटील सर निवडून आले जनता पक्षाचे म्हणून. त्या दोघांनाही कुणी मदत केली, त्यावेळेचे कोण सुप्त प्रवाह त्यांच्या पाठीमागं होते, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाला कुणी बळ दिलं सांगली जिल्ह्यामध्ये, हे काही लपून राहिलेलं नाही, ते जाहीरपणे सांगितलं गेलेलं आहे. 1995च्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये
काँग्रेस म्हणजे तेव्हा अखंड काँग्रेस होती, त्या काँग्रेसचं पानिपत झालं आणि पहिल्यांदा सांगली जिल्ह्यामध्ये यांना बळ मिळालं विरोधकांना त्या काळामध्ये. अर्थात त्यावेळेला संभाजीराव पवार आणि शरद पाटील हे जनता पक्षाचे दोघंजणं सांगलीतून निवडून आले, पण बाकीच्या 5 ठिकाणी अपक्ष आमदार निवडून आले. ते अर्थात ते सगळे नंतर राष्ट्रवादीचेच नेते होते, ते राष्ट्रवादीतच गेले. परंतु काँग्रेसला धक्का बसला. तो कुणामुळे धक्का बसला, कुणी धक्के दिले काँग्रेसला त्या ठिकाणी, हेही काही लपून राहिलेलं नाही. हा सगळा इतिहास सगळ्यांना ज्ञात आहे. त्यामुळं तो इतिहास डोळ्यासमोर ठेवूनच ह्या सगळ्या मधुमासाकडं, या मधुचंद्राकडं आपल्याला पाहावं लागतं. परंतु एक मात्र निश्चित आहे की या संपूर्ण राजकारणामध्ये आता यापुढचं राजकारण हे मूळची राष्ट्रवादी काँग्रेस 1999ची आणि काँग्रेस असं मिळून होणार आहे. साहजिकच पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अनेक जण इच्छुक असणार आहेत दोन्ही पक्षामधून, आणि त्यावेळेला खरं हा मधुमास किती टिकतो हे आपल्याला त्यावेळेला 100% दिसून येणार आहे. आता इतकं एकमेकांच्यामध्ये म्हणजे विशाल पाटील, विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांची भाषणं एवढी भारदार झाली त्या मेळाव्यामध्ये, कासेगावच्या कार्यक्रमामध्ये, की जिथं जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला, की यांच्यामध्ये पूर्वी कधी भांडणच झालं नव्हतं, यांच्यामध्ये कधी पूर्वी मतभेदच झाले नव्हते, असाच कोणाला तरी साक्षात्कार होईल असं एकूण सगळं वातावरण आपल्याला त्या सगळ्या याच्यात दिसत होतं. साहजिक आहे आता एकत्र सगळेजण आलेले आहेत, कारण राज्यात सत्ता नाही, दिल्लीत सत्ता नाही, त्यामुळं सगळेजण पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. पण जेव्हा पुन्हा सत्ता येते त्यावेळेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम नेहमी आम्हाला असं पत्रकार परिषदेत म्हणायचे की आमची लोक एकमेकाच्या गमती करतात आणि गमती केल्यामुळंच आमचा पराभव होतो. तर अशा गमती सत्ता आल्यानंतरच पुन्हा सुरू होतात. आता सत्ता नसल्यामुळं ही एक सध्या एकमेकांच्या तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा असा सगळा कारभार सध्या चालू आहे. विशाल पाटील तर आणखीनच पुढे गेले, म्हणजे त्यांनी मिरजेमध्ये भारतीय जनता पक्षाचं खरं म्हटलं तर बहुमत होतं, जास्त 10 जागा, सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष होता, पण 3 जागा असलेल्या काँग्रेसला तिथं सभापतीपद मिळालं. त्यांनी आता सांगली मिरज महापालिकेत सुद्धा सत्ता आम्ही खेचून घेऊ भारतीय जनता पक्षाची अशी घोषणा केलेली आहे विशाल पाटील यांनी. खरं म्हणलं तर ज्या वेळेला प्रत्यक्ष निवडणूक झाली महापौर पदाची त्यावेळेला ह्यांनी कुठली हालचाल केली नाही काँग्रेसच्या नेत्यांनी, आणि एवढंच नव्हे तर उमेदवारसुद्धा उभा केला नाही आणि बिनविरोध निवडणूक झाली भारतीय जनता पक्षाची. आणि आता मात्र विशाल पाटील यांनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाची सत्ता उलथवून टाकू. तिथली राजकारण आहे, शेवटी राजकारण प्रत्येकजण करतात. प्रत्यक्ष सांगली विधानसभा मतदारसंघात अगदी 2024च्या निवडणुकीत काय झालं याच्याबद्दल भारतीय जनता पक्षात काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले पृथ्वीराज बाबा पाटील यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं. त्यामुळं हा मधुमास जो बहरलेला आहे, हा जो मधुचंद्र सध्या अगदी अतिशय सुखनैवपणे चालू आहे, तो पाहूया आता किती दिवस टिकतोय. तो आपण साक्षीदार आहे त्याचे, आपल्याला कळेलच किती दिवस हा मधुचंद्र चालणार आहे, हा मधुमास बहरणार आहे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.